हॅलो 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 1 2 3 माईक चेक. हॅलो हॅलो राजादा जरा आवाज चांगला मॉनिटरला येऊ द्या दणदणी, कारण आज आज काय व्हायचं तो धोरला होऊनच जाऊ दे. हो कारण काय माहितीये ना, आजचा माहोल बघत आजच्या भाईना असं वाटतंय बारीला जातोय कधी, म्हणून आवाज जरा वाढवला असतं. लय मेहरबानी राजा. हा थोडासा रिवर्ब तुला तुझ्या पद्धतीने काय द्यायचं तो दे. खूप आल्या म्हणते राजू दादा आय लव्ह यू, मला काही कळत नाही पण मला कळतंय तेवढा तुला सांगतोय. आणि म्हणून या ठिकाणी आवाज सर्वांना व्यवस्थित येतोय ना मित्रांनो? येतोय ना? येत नसेल तर निश्चित सांगा. आपली वर्ण खाल्लं सगळ्यांनीच सांगा. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आयोजकांनी आधीच नुसते आवडले नाही, म्हणतात बुवा 50 मिनिटात काय तो आवरा. आता बघूया, प्रयत्न करतो. जर उशीर होत जास्तच गेला मित्रांनो तर एका मुकड्यात आणि एका अंतऱ्यात सगळा समाधान मानून घ्या. तुम्ही पण मान्यमान करून घ्या आजचा काहीचा विषय. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आज एक सांगायला अभिमान वाटतोय की 2024, 2025 आणि 2026 या माझ्या कोकणातील युट्यूबर्स, ही माझ्या सर्व या भावंडांनी, या माझ्या सर्व भावानी हा जो उपक्रम राबवलेला आहे, सन्माननीय माझे आधारस्तंभ, माझे मार्गदर्शक सुनीलदादा डावल यांच्या माध्यमातून जो हा उपक्रम मित्रांनो राबवला गेला आहे, या शक्तितुर्याचा मुंबई रंगमंचावरचा या 3ऱ्या वर्षातला राजेश बोवाला ही 4थी संधी आणि 4था ही शो मित्रांनो हाऊसफुल झालेला आहे. याचा सर्व श्रेय जाते तुम्हाला. आणि म्हणून तुमच्या या ठिकाणी आभार मानतो. आणि आजचा दिवस आहे गोड. आज म्हणतात फादर डे आहे ना. आयुष्यात बापाचा कोणता दिवस नसतो. आयुष्यात आपण जगतो ते सगळे दिवस आपल्या फक्त वडिलांमुळे बापामुळे आहेत. बापाला कोणता दिवस नाही. आपला दिवस, आपली सकाळ आणि आपला शेवट होते फक्त आपल्या बापामुळे. आणि म्हणून या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर, आदरणीय, सन्माननीय, शब्दांचा जादूगार विकासशील लांबरे बुवा शाहिरांना विनंती करतो, आपण आपलं प्रमाणपत्र, आपल्या प्रश्नाची प्रत या ठिकाणी घेऊन या. माझा लेखी विषय घेऊन जा आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरुवात करतोय. गणपती बाप्पा. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळा जोडल्याली, उभ्या आयुष्याला शान कशी कातर लावल्याली. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळा जोडल्याली, उभ्या आयुष्याला ज्ञान कशी कातर लावल्याली. मला कसंच होतया, हो मला कसंच होतया. अहो कुणी बाबा म्हणताना मला कसंच होतया. कुणी बाबा म्हणताना पुरी हुंडका दाटतोया. गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली आसव, अहो कुणी मायेनं पुसतया. या माझ्या डोळ्यातली आसव, अहो कुणी मायेनं पुसताना पुरी हुंदका दाटतोया. गोष्ट बापाची सांगताना पुरी हुंदका दाटतोया.
थोर बापाची सांगताना तुम्ही निश्चित करा मोठमोठं गार निश्चित गंमत मध्ये करा. मोहनचा डायलॉग आहे म्हणतात मोठमोठं गार केलं गंमत मध्ये. अरे पण आज राजेश बाबा तुमच्या समोर उभा आहे तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये आणि हिंमत मध्ये म्हणून म्हणायचं आहे. सुख करता दुःख हरता या विश्वाचा पालन करता विघ्नहर्त्या श्री गजाननाला वंदन करून नटराजाला नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वासाराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवरायांना शाहिरी मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून धर्मरक्षक छत्रपती शंभूराजांना मानाचा मुजरा करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामान क्रांती सूर्य मोदी सत्व युग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबा देवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली माझी पाठराखी आई झोलाई मोठीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचे यजमान आजच्या कार्यक्रमाचे आयोजक कोकणातील युट्यूबर्स आयोजित कलगी आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटे श्री नाच मंडळ मी शाहीर राजेश निकम मुक्काम सेवेनी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा नृत्यकला गायन मित्र मंडळ गोंडे जोगवेवाडी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम नाच कलाप्रेमी नायबाबराची प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो मगाशी या ठिकाणी सर्वांचे आभार मानलेलेच आहेत कारण ज्यांच्या माध्यमातून आजची सेवा या ठिकाणी संपन्न होते त्या माझ्या मित्रांनी आपल्या सर्व कोकणातली पोरं आहेत आणि ही कोकणची लोककला ज्यांच्या माध्यमातून संबंध खेड्यापाड्यात आणि प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली ते माझ्या कोकणातील युट्यूबर्स यांच्या आयोजनात हा सामना तिसऱ्या वर्षातला राजेश बुवावरती त्यांचा जीव मोठा आहे. आता काय झाली लोक म्हणतात बुवा जास्त घेतले पुढच्या वर्षी काय म्हणजे मला वाटतं थाऱ्याला पण उभं करायचं नाही बहुतेक पण असं द्या मित्रांनो. आणि म्हणजे एक आगळं वेगळं नातं आहे मित्रांनो आणि ही चौथी संधी तिसऱ्या आयोजनातली चौथी संधी दिली त्यांनी राजेश बुवाला आणि चौथा ही शो मित्रांनो हाऊसफुल झाला. या सर्व तुमची पुण्य आहे आणि म्हणून या माझ्या सर्व आजच्या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या ठिकाणी आभार मानतो. आजचा कार्यक्रम मित्रांनो ज्यांच्या सोबतीनं पुढे घेऊन चाललोय ते माझे संगीतकार प्रस्तावना थोडक्यात मांडतोय कारण रात्र थोडी सोंगफार आहेत मित्रांनो. म्हणून आज मला ढोलकीला साथ करतायत महाराष्ट्राचे ख्यातनाम ढोलकीपटू जीव आपले प्रत्येक रियालिटी शो मध्ये त्यांचे ढोलकी वाजते विशालदादा सुतार. आज मला बेंजोला साथ करतायत माझे बंधू ललिता देसरे. कीबोर्डला मला साथ करतायत माझे बंधू ज्यांचं गाणं या वर्षी पण काहीतरी धमाका नवीनच आहे मित्रांनो पंकजदा काताळे. ऍक्टोपॅडला मला साथ करतोय माझा भाऊ प्रणव काताळे. आज आमचा खरंटवाला काही आलं नाही आमचा रोहित दादा जाधव त्यांना पण मानाचा मुजरा करतो. बारी मला वाटतं लाईव्ह असेल तर नक्की बघत असतील. त्यानंतर आज मित्रांनो माझे पाठीराखी मला सुखरूप अगदी नेणारे आणणारे आमचे रुपेश दादा गोरे आणि आमची ही बसलेली सर्व मंडळी या सर्वांना मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो शाहीर वर्ग देखील बऱ्याचशा प्रमाणात उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये सन्माननीय जरी तुरेवाले असले तरी माझे बंधू सन्माननीय शाहीर संतोष दादा कोल्हापटे त्याचप्रमाणे
या ठिकाणी शाहीर परेची खोपटकर, शाहीर आदित्यजी खांडेकर, शाहीर आमचे संतोषजी कनेरे आणि मित्रांनो 5 तारखेला आमचा सामना विलेपार्ले या ठिकाणी होणार आहे. माझे प्रतिस्पर्धी शाहीर आणि घोडगाड्याचे शाहीर भावेशजी बोले बुवा आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मंडळी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. माझे शिष्य मला नेहमीच कोरोचा साथ ज्यांचे असते वेदांती जाधव आज हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये अजून मित्रांनो या ठिकाणी शाहीर समीरजी रामबाडे, सन्मान्य शाहीर आणि तुरेवाल्यांचे म्हणजे खऱ्या अर्थाने माझे मार्गदर्शक, मला गुरु समान असणारे आदरणीय सन्मान्य शाहीर तुषारजी पंधेरे माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. माझे प्रतिस्पर्धी, माझे कट्टर शत्रू आणि कट्टर माझे चांगले जीवलग मित्र सन्मान्य शाहीर सुशांतजी गराडे बुवा हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्मान्य ग्रंथोपासक संदीपजी सावंत माऊली हे देखील आज वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या आयोजनातील एक घटक आणि माझे बंधू तुरेवाले शाहीर सन्मान्य अनिलदादा गराडे यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी शाहीर वर्ग, कोणी गुरुजन वर्ग, प्रतिष्ठित मान्यवर, चाहता वर्ग, मित्र परिवार सर्वांची आता काय नावं घेत बसत नाही, कारण आज काय ती साला फक्त भुवांचेच काढायचे. म्हणून थोडक्यात या ठिकाणी मित्रांनो असताना आटपतोय आणि म्हणून आधी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा आणि महत्वाचं नाव राहून गेला. माझे बंधू आपल्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम करतायत. राजदादा पडे आणि आमचे गौरवदादा गोताड आणि आमचा आदू सदा कदा अगदी माझ्या राजादा सोबत असतो तो आमचा आदू. या सर्वांनी या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आता राहिलं मोठं गार केलं गंमत मध्ये, म्हणून म्हणालो बुवा मोठं गार केलं गंमत मध्ये. आज राजेश बुवा तुमच्या समोर उभा आहे, तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये आणि गंमत बुवा हिंमत मध्ये. म्हणून आज बुवा काय झोंबाट व्हायचंय ना तो मी म्हणतो होऊनच जाऊ दे, पण त्या झोंबाटात बुवा नक्कीच मित्रांनो प्रेम असेल. म्हणून सांगतो या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी शाहीर सन्मान्य माझे प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबोरे माऊली, आमचे गणपतदादा लांबोरे, आमचे सचिनदादा कोल्हापटे, शाहिरांचे सर्व संगीतकार आणि सर्व नृत्य कलाकार मंडळी या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्याल अशी आशा बाळगतो. पुन्हा एकदा रंगदेवतेच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली आई झोलाई कोटेच्या चरणावरती नतमस्तक होऊन प्रथम फेरीच्या ठिकाणी सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून मित्रांनो परवा शाहीर मला बोलून गेले, आज त्यांना पहिल्यापासूनच घेतो हा बुवाना. कारण विषय कसा आहे, परवा शाहीर मला बोलले की म्हणतात आज शाहिरी म्हणतात सुरांची खांडोळी केली. व परवाच्या दिवशी म्हटले की आज म्हणतात शाहिरांनी म्हणतात सुरांची म्हणतात खांडोळी केली. शाहीर तुम्हाला माझं एक सांगणं, आणि आज शाहिरांना संगीताला साथ करतायत आमचे विजयदादा ढेरे माऊली असतील आणि आमचे सूरजदादा मालपेकर असतील. या शाहिरांनी गेले 4 वर्ष यांच्यासोबत बाऱ्या करतोय. जर पहिला शिवरंजनी राग सोडला तर आज या शाहिरांनी मला कुठेतरी एका रागात एक आलाप देऊन दाखवायचा. शाहीर मानलं तुम्हाला आज. तुम्ही दुसऱ्या नाव ठेवता या सुरांची खांडोली. अरे ज्याला तालाचा आणि सुराचा पता नाही तो समोर त्याला सुराचा शिकवायला नाही. म्हणून शाहीर तुम्हाला माझा स्तवन गाण्याच्या आधी आव्हान आहे, तुम्ही शिवरंजनी जर तुमचा एक राग सोडला तर तुम्ही कुठलाही आज एका आलाप एक रागामध्ये तुम्ही मला आलाप मारून दाखवा आणि त्याच्यावरती मला शेर म्हणून दाखवा. आज तुम्हाला मानलं मित्रांनो. म्हणून स्तवनाचा विषय देखील आपल्या समोर ठेवतोय. आज माझ्या संबंध या कोकणातील हे चाकरमानी, आज माझे सर्व हे कोकणातील माझे मित्र परिवार पोटाची खणगी भरण्यासाठी आलेत आपल्या ह्या मुंबई नगरीमध्ये. प्रत्येक जण आपल्या गाव देवाला म्हणा, आपल्या कुळदेवाला अगदी मनापासूनच आराधना करतो. सकाळी कामावरती जाताना देवा आई गाव देवी आई कुलस्वामीनी अगं जिकडे बाहेर पडलोय पोटा पाण्यासाठी मला सुखाचं सांभाळ. पण विषय मित्रांनो काय आहे, ही मुंबई नगरी आहे. असं म्हणतात की या मुंबई नगरीमध्ये पाऊल ठेवणारा प्रत्येक माणूस कधीच उपाशी राहिला नाही, फक्त मेहनत करणारा असावा. पण त्याचं पालन सर्व जी करते ती माझी ही मुंबई आई, जी आपल्या लेकरांवरती माझ्या कोकणातच म्हणत नाही पण संबंध या मुंबई नगरीवरती जिचा वरद असत आहे.
जिच्या आशीर्वादानं आज ही लेकरं दोन घास सुखाचे खातायत, त्या मुंबादेवीच्या चरणावरती माझं स्तवन समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय बुवा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष ठेवायचंय म्हणून म्हणतो. तुझ्याच नावाने आई ही मुंबई नगरी निर्माण झाली. पोटासाठी ही सारी लेकरं आज तुझ्या चरणाशी आली. तूच आहे पाठलागीन खरी अग त्यांच्या जीवनाची वाली. संकट काळी भक्तासाठी आई मुंबादेवी अग तूच धावून. आणि म्हणून ही स्तवन माझ्या मुंबादेवीच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. मुंबई नगराची तू गंबाई, हो मुंबई नगरीची तू गंबाई. काय वर्णावी तुझी नवलाई. साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही, हो साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही. त्यांच्या जीवनाला तूच सुख दे. मुंबई नगराची तू गंबाई, मुंबई नगराची तू गंबाई. काय वर्णावी तुझी नवलाई. मुंबई नगराची तू गंबाई, काय वर्णावी तुझी नवलाई. मुंबई नगराची तू गंबाई, काय वर्णावी तुझी नवलाई. नगराची तू गंबाई, काय वर्णावी तुझी नवलाई. साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही, साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही. त्यांच्या जीवनाला तूच सुख दे. मुंबई नगराची तू गंबाई, काय वर्णावी तुझी नवलाई. नगराची तू गंबाई, काय वर्णावी तुझी नवलाई. संसाराच्यासाठी मुठीत जीव घेती, धक्काबुक्कीच्या प्रवासात घेताना मोठी तू विराते पाठी. आहे तुझ्यावर माते भरोसा, आहे तुझ्यावर माते भरोसा, आहे तुझ्यावर माते भरोसा. कामधंद्याला जाता येताना, कामधंद्याला जाता येताना तूच रक्षण करते ठाई ठाई. साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही.
मी तुझी नवलाई मुंबई नगराची तुझ मुंबाई काय वर्णा मी तुझी नवलाई त्याची सांगतो कहाणी तो आहे खेडेगावचा हिंदू आडवाणी इथं नाही त्याच कोणी आहे आधार तुझ्या नावाचा आहे आधार तुझ्या नावाचा आहे आधार तुझ्या नावाचा वेळ प्रसंगाला आधार तुझे ग वेळ प्रसंगाला आधार तुझे ग हेच दान मागतो मी तुझ्या पायी मुंबई नगराची तुझ्या मुंबाई मुंबई नगराची तुझ्या मुंबाई काय वर्णावी तुझी नवलाई मुंबई नगराची तुझ मुंबाई काय वर्णा मी तुझी नवलाई महानगराची तुझ मुंबाई काय वर्णा मी तुझी नवलाई साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही त्यांच्या जीवनाला तूच सुख दे मुंबई नगराची तुझ मुंबाई काय वर्णावी तुझी नवलाई मुंबई नगराची तुझ मुंबाई काय वर्णा मी तुझी नवलाई मुंबई नगराची तुझ मुंबाई काय वर्णा मी तुझी नवलाई मुंबई नगराची तुझ मुंबाई काय वर्णा मी तुझी नवलाई मुंबई अग मुंबई नगराची तुझ मुंबाई काय वर्णावी तुझी नवलाई बोल श्री गणपती गजानन वाला कामदेवी वाटे बजरंग बली कैलास सिद्धिकाजी हुआ शिवराम धोंडू वस्ताद अखंड सदालाल घराण्याचा विजय असो 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 छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया समान झालेला आहे. आता विषय तो गणाचा डावल. तुम्ही आज लय मला पलवता वाया तिकडनं मोबाईल दाखवून म्हणून तुम्हाला सांगतोय. म्हणून यासाठी कसा माहिती मित्रांनो, कुठलाही कार्यक्रम, कारण वेळ काय कोणाच्या बापाची बांधील नाही हो, पण वेळेत कुठला जेव्हा कार्यक्रम होतो ना तेव्हा साला मात्र कार्यक्रम मात्र करेक्ट होतो. काय बंदरे माऊली, बंदरे माऊली, तुम्हाला एक विषय मला विचारायचा आहे. आज तुम्ही नेमके समोर बसता देवासारख्या माझ्या, मी पण तुमची दोन डोला वाट बघत होतो. भेटताय तरी हाताला कधी. विषय काय आहे, सन्मान्य शाही विकासजी लांबोरे. आता मी असं म्हणत नाही लांबरे लांबरे, मी काय म्हणतो विकासजी लांबरे बुवा. हा म्हणतात
की मी म्हणता शीघ्र कवी आहे. हे काय म्हणतात? मी म्हणता शीघ्र कवी. विषय काय मित्रांनो, मला मिळालेल्या माहितीनुसार वासुवाणी महाराजचे होते, वासुवाणी माऊलीचे होते, ज्यांना दफाच्या गायकीवरती, फडाच्या गायकीवरती पट्टे बापूरावांनी शीघ्र कवी ही पदवी बहाल केली होती. म्हणजे ही पदवी त्यांना पट्टे बापूरावांनी, ज्या माणसानं संबंध या लोककलेला तमाशाच्या नावाला जर उंचीवर कोण नेला असेल तर पट्टे बापूरावांनी त्यांनी बहाल केलेली वासुवाणी माऊलींना, वासुवाणी महाराजांना पदवी होती शीघ्र कवी. आणि हे स्वयंघोषित, हे स्वतःशीच लाल घालणारा म्हणतात मी शीघ्र कवी. शाहीर, तुम्ही निश्चित शीघ्र कवी स्वतःला नाव लावा. तुमच्यामध्ये तेवढी ताकद आहे की तुम्ही जागेवरती एका विषय लिहू शकता, पण ती पदवी तुम्हाला कोणीतरी बहाल करू देत. तुम्ही स्वतःच नका म्हणू, कवी आहे ना तुम्ही. तुम्ही काय म्हणता? तुम्ही स्वयंघोषित शीघ्र कवी आहात. तुम्हाला कोणी दिलेलं नाही, तुम्ही तुमचीच लाल करणारा शीघ्र कवी. मोठं गार केलं म्हणून सांगतोय बुवा, राजेश बुवाला पण हलक्यात घ्यायचा. आपला 2 कार्यक्रम म्हटलं म्हणून, आणि आसपण काय बुवा, मी तुमच्या जास्त उराव बसत नाही, तुम्ही काय काळजी करू नका, तुमच्याशी प्रेमानच बोलतोय. पण विषय काय माहितीये का माऊली, मी आपला काय म्हटलं, जाऊ दे म्हटलं, मरू दे, भावकीत करता भाली कशाला. पण ना, हे म्हणतात अडाणी आहे. ते नशीब मला अदानी नाही बोलतोय, अदानी. हे म्हणतात अडाणी बुवा आहे. काय रे युट्यूब बनवलं अडाणी बुवाला 4-4 वेळा ठेवणार तुम्ही कोण? 4-4 वेळा हाऊसफुल शो करणारी लोक, मग ही कोण आहे? हे पण अडाणी. शाहीर, येड्याच्या नादाला येडाच लागतो. आणि माझ्यासोबत प्रत्येक सीझनला 12 आणि 15 बारा करणारे तुम्ही कोण? तुम्ही पण अडाणी, तुम्ही पण येड्याची जत्रा आणि कारभारी सतरा. म्हणून सांगतोय तुम्हाला, कुणालाच काय करत नाही फतरा बुवा. कोणाला वाचून बघू नका तुम्ही, पण त्यांना सांगा जाऊ ना येड्याची जत्रा म्हणून विचारतो काय करतोय फतरा ह्याना. पण मानलं पाहिजे, आपली शायरीने एक विषय फोडला आहे ना तुमच्या ताकद, पण तुम्ही स्वतःला का म्हणू, है ना. माझा देऊ काय या कडक मुनात, माझा देऊ काय लांब देऊ काय देऊ ना. आता आल्या अरे लाल कलरची बांगडीचा कलर नाच माझ्या सोबत म्हणतात बाईला मला येतं हे मला काय पण म्हणतात नॉनसेन्स. आणि म्हणून रात्र थोडी संगमार विषय घेतोय गणाचा, एका मुकड्यात आणि एका अंतर्यात. कारण आज माझ्या आईच्याकडे सांगितलंय बुवा, दुसरी बारी खड्डं व्हायला काय ते तुम्ही 25-25 मिनिटं घ्या, पण पहिला कार्यक्रम काय तो हुडकून टाका. विषय कसा आहे, माणूस एका बारीत कधी गरम होत नाही, म्हणून त्याला थोडासा टाइम द्या. जेव्हा टायमिंग माणसाला चांगला भेटतो ना, तेव्हाच मात्र माणूस चांगला गरम होता. आणि म्हणून विषय ठेवतोय गणाचा, म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. तुम्हाला माझं ओपन चॅलेंज. सुरुवातीचा शिवरंजनी सोडून कुठल्या पण एका रागाचा आलाप देऊन दाखवा. अरे लाल कलरची बांगडी. अरे गल्ली बोळा बारकी बोळा घेताना माझा पोरगा पण म्हणतोय, माझा पोरगा पण म्हणतोय लाल कलरची बांगडीचा कलर. ह्यांना कशाला यायला लहान पोरा गल्लीतली पोरा पण आताशी बोलतायत. आणि म्हणून विषय मित्रांनो आहे गणाचा. परवा विषय घ्यायला होता माझ्या बळीराजासाठी, आज विषय गातोय या संबंध माझ्या लेकरांसाठी, या संबंध माझ्या कोकणवासियांसाठी नाही, संबंध या युगासाठी. कारण अरे पाऊस 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 आणि फक्त पाऊस. परवा पण मित्रांनो सांगितलंय 50 वर्षापूर्वी झाली अशी घटना घडली होती की कोयना धरण तेव्हा आटलं होतं, आणि 50 वर्ष आज झाले कोयना धरणातून पाणी राहिलं नाही. मित्रांनो, ज्या संबंध आपल्या कोकणाचा जीव ज्या कोयना धरणावरती चालतो ते कोयना धरण पण सुख पडलं. विषय काय आहे, हा सर्व खेळ आहे त्याचा. मगाशी म्हटलं विकास 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 करण्याच्या नादात, मी गोवा नाही म्हणत, विकास डिजिटल इंडिया करायच्या नादात माणसानं, डिजिटल इंडिया करायच्या नादात माणसानं निसर्गाच्या पण वाट लावून टाकली. म्हणून तो माणसाची चिरवतोय, या अंगाची घाई उगाच होत नाही. म्हणून हा भक्त बापाकडे काय मागणं मागतोय, आज गण गातोय शेवटचा पावसावर
तुला पाडायचा तेव्हा मरायचा तेव्हा मर पड. आता किती अंगाची तुला घाई करायची तेवढी कर. पण आजचा विषय शेवटचा. कारण मगाशी बरोबर म्हटलं 22 तारखेचं म्हणतात अंदाज आहे, सूत्रांची माहिती आहे म्हणतात. 22 तारखेला म्हणतात पडणारा येताना थोडासा लागला. आता बघूया नक्की काय करतोय, कारण हा खेळ आहे सगळा त्याचा. गणाचा विषय आपल्या समोर ठेवतोय. काय म्हणतोय लक्षात की तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. अरे तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. आता तरी तू थांबव बाप्पा, अरे खेळ तुझा हा न्यारा. मग रोज उन्हाचा चढतोय पारा, हा रोज उन्हाचा चढतोय पारा. थोडा पाठव पाऊस वारा, रोज उन्हाचा चढतोय पारा. थोडा पाठव पाऊस वारा. विषय येतोय तो गडबडीचा. आणि म्हणून शाहिरांना या ठिकाणी परवाच्या दिवशी शाहिरांना 2 वाऱ्या त्यांच्या माझ्या झाल्या. दोन्ही वाऱ्यांना विषय लावला होता प्रेमाचा. प्रेमात बुवाना म्हटलं आज पण काय त्यांना जास्त झोपवणार नाही, पण थोडासा वरच्यावर इंजेक्शन त्यांना देतो बुवाना. आणि म्हणून विषय आहे मित्रांनो गडबडीचा. शाहीर म्हणतात कमराच्या खाली म्हणतात काय बोलायचं नाही, कमरेच्या वर काय तो बोला. बुवा आज तुम्हाला कमरेच्या खाली पण नाही आणि कमरेच्या वर पण तुम्हाला मधीच बोलतो. बुवा आज तुमचा दोन्ही भाग बाजूला ठेवतो, कमरेच्या वर आणि कमरेच्या खाली तुम्हाला मधीच म्हणतो. आणि विषय काय माहिती का शाहीर बंद्रे माऊली, गेल्या वर्षी माझा कोकणाचा गाणं संबंध तुम्ही माझ्या कोकणवासी डोक्यावर घेतलं. त्या गाण्याला माझ्या नाव ठेवणारा पहिला माणूस विकास नांबोरे बुवा. आणि ह्या वर्षी लोकांना सांगतात बुवाना म्हणतात आले होतं गाणं बोला सांगा बुवा गाणे भारी बोलतात. म्हणजे खरं खोटं लपत नाही. लेकडीनं हसलं परवाच सुद्धा माझा गण त्या गाण्याला पण बुवा हसले. अहो सांगा हो गणा
कुणाचे करू मी पूजन नाही सामोरी तुझी मूर्ती गोजिरी कसे तुझे गाऊ भजन येड्याची जत्रा म्हणतात गणपती म्हणतात डाल कुठून तुम्हाला माझा बुवा गाण्याचा विषय मुळात कळलाच नाही बुवा अजून एकदा माझ्या गाण्याचा अभ्यास करा पण शाहीर तुम्ही माझ्यासाठी एवढी लकी आहात तुम्ही माझ्या जेवढ्या जेवढ्या गाण्यांना हसलाव ना बुवा तेवढीच गाणी राजेश बुवाच्या सुपर आणि डुपर झाली बुवा म्हणून हसत राहा हसतील त्याचा दात दिसतील नाही असेल त्याचा नको काय तो दिसेल आणि म्हणून या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स आयोजित प्रथमच मुंबई नगरीत पारंपरिक कोकणी जाकडी नृत्य डबल बारीचा जंगी सामना म्हणजे पारंपरिक सोंगी जाकडी शक्कलगीवाले शाहीर सुयोगजी हुमने सह तेजस हुमने आणि तुरीवाले शाहीर काशीनाथजी शिंगवन सह संजय प्रकाश गणपत तर मित्रांनो हा कार्यक्रम दिनांक 17 जुलै 2026 रोजी शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजता ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर तरी सर्वांनी आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे तर चला टामटूम राहू द्या आता आपल्यावर या आणि आता विषय आहे मित्रांनो गवणीचा तर शाहीर म्हणतात की चला कमराच्या खालचा आणि कमराच्या वरचा पण नको गोवा आज तुम्हाला मद्रास डोस देतो आणि बारका साधो पण जास्त तुम्हाला आज लागणार नाही गवणीचा विषय गातो मित्रांनो म्हणायचा आहे काय लक्ष असावं आणि मी गवण मी परवाच्या वारीत पण 2 गवळणी गायल्या प्रेमाच्या मी म्हटलं बुवा ते बुवा म्हणतात ते माझ्या पदराव त्यांचा लय डोलाय पदर म्हणतात सरकल बुवा माझा पदर मी जाम आवडून धरलाय तुम्ही काय त्याची काळजी करू नका आणि म्हणून गवण गाते म्हणायचं आहे काय लक्ष असावं होता भीमराव दीददार विषय का आता काय शेरबीर घेत बसत नाही कारण वेळ पण भरपूर झाला म्हणून म्हणतोय या नंदाच्या बाला स्वर म्हणता का याला या नंदाच्या बाला स्वर म्हणता का याला आहे गोकुळचा मुरलीवाला आहे गोकुळचा मुरलीवाला राधा म्हणते माझ्या गवणीना काय ग बोलीनो काय ग बोलीनो ए बोलीनो याला चोर म्हणतात काय ना चोर म्हणायचा नाही म्हणून म्हणतो या नंदाच्या बाळा चोर म्हणत का याला आहे गोकुळचा मुरलीवाला हा आहे गोकुळचा मुरलीवाला अरे जरी रंगानं असला काला काय म्हणतोय जरी काला असला जरी सावला असला तरी बाबू माझ्या बाबूला नाव ठेवायचं नाही पोरीनो काय ग माझ्या बाबूला कोणी नाव ठेवायचा बाबू कसा पण असू दे सावला असू दे काला असू दे पण माझा ह्या माझ्या बाबूला नको किती केस आलंय असू दे तरी पण बाबू माझा आहे त्याचा केस मला टुकलं तरी चालतील पण बाबू म्हणून म्हणते या नंदाच्या बाला चोर म्हणत का याला जरी रंगानं असला काला जरी रंगानं असला काला जरी रंगानं असला काला अरे जरी रंगानं असला काला तरी मनाला हाय दिल भाला जरी रंगानं असला काला तरी मनाला हाय दिल भाला जरी रंगानं असला काला तरी मनाला हाय दिल भाला जरी रंगानं असला काला तरी मनाला हाय दिल भाला छोटा नाही बोलणार कधीच खोटा नाही बोलणार कधीच खोटा नाही बोलणार कधीच खोटा पुढे झाला जरी तो मोठा नाही करणार तुमचा तोटा नाही करणार तुमचा तोटा नाही करणार तुमचा तोटा नाही येणार माग तुमचा धरून रागा नाही येणार माग तुमचा धरून रागा आहा काठीन घोंगडी माला आ काठीन घोंगडी माला
काला तरी मनाला हाय दिलवाला तरी रंगाने असला काला तरी मनाला हाय दिलवाला या नंदाच्या बाला म्हणत का याला या नंदाच्या बाला बोल म्हणत का याला आहे गोकुळचा मुरलीवाला आहे गोकुळचा मुरलीवाला तरी रंगाने असला काला तरी मनाला हाय दिलवाला 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 आणि म्हणून शाहीर काय जमताना ही सगळी धावपळ आणि मला पण सगळी म्हणून असं घ्या चला कलगीपुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना देखील विषय देत असतो मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे पुन्हा एकदा आज समाजाच्या साक्षीनं विषय या ठिकाणी सांगतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पाटे नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय आणि शाहीर तुम्हाला खाली बाजू दिली की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे बुवा माझं कान खाल्लं अक्षरशः की बुवा विषय काय तो नक्की सांगा विषय काय तो सांगा ओझरवाडी क्रिकेट क्लब शेंबवणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आयोजित कलगीतुऱ्याचा महामुकाबला शनिवार दिनांक 27 जून 2026 दादर छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर मी स्वतः शाहीर राजेश निकम आणि तुरेबले शाहीर आमचे विकास शेठ लांबोरे बुवा 200 रुपये दोषिक मानाचा मुजरा तर विषय असा आहे शाहिरांना विषयाची एक बाजू दिलेली होती की नारद मुनी सोडून तुमचं उत्तर अपेक्षित आहे आणि शाहीर विषयाची दुसरी बाजू अशी आहे आज तुमच्या माहितीसाठी खास परवा जिमनबुवाला पण तीच बाजू दिली आहे की जे शाहीर माझ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते शाहीर माझ्या ग्रंथाचं नाव आहे आता सगळं काम तुम्हाला सोपा करून दिलेलं आहे बुवा आता शोधायचं काम ते तुम्ही करायचं आहे म्हणून यावरच वाटत म्हणून शेवटचा विषय ठेवताना बारी या ठिकाणी संपत दुसऱ्या बारी जरा वेळ द्या जल्ले सगळी पलाबल चालली इकडे आणि म्हणून अगं मी तर भोली अडाणी सकू तुमच्या नावाचं लाल कुकू कपाळी शोभल का दादा केळेवाली मी सांगा तुम्हाला शोभल का म्हणून विषय काय सांगलाय बघा अहो प्रश्न हा माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा प्रश्न हा माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा तू दिलेल्या शब्दाला जा अरे तू दिलेल्या शब्दाला जा जेव्हा येतो तुला माझा राग जेव्हा येतो तुला माझा राग तुझी खालून होते का जेव्हा येतो तुला माझा राग सांग तुझी होते का खालून जेव्हा येतो तुला माझा राग तुझी खालून होते का जेव्हा येतो तुला माझा राग तुझी खालून होते का तुला येतो माझा चेहरा तुझी घालून होते का जेव्हा येतो तुला माझा राग तुझी घालून होते का जेव्हा येतो तुला माझा राग तुझी खालून होते का जेव्हा येतो तुला माझा राग तुझी खालून होते का हे प्रश्न माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो तुला प्रश्न माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो तुला दिलेल्या शब्दाला दिलेल्या शब्दाला जेव्हा येतो तुला माझा राग तुझी खालून होते का जेव्हा येतो तुला माझा राग तुझी खालून होते का जेव्हा येतो तुला माझा राग तुझी खालून होते का जेव्हा येतो तुला माझा राग तुझी खालून होते का अरे जेव्हा येतो तुला माझा राग हो मला कळलं पाणी वाता वर माझा आग झालं होतं पाणी वाता बदल म्हणते जेव्हा येतो तुला माझा राग तुझी खालून होते का आणि आज म्हणून मित्रांनो रात्र थोडी आणि सोंगपाठ आज मला पण बघायचंय की आज शाहिरांची नवीन कंपोजिंग नक्की हाय तरी काय त्यांना स्तवनापासून म्हणतात शेवटच्या गाण्यापर्यंत कंपोजिंग स्वतःचा मनात अजय अतुलला पण टाकून गेलेत ते असू द्या म्हणून रात्र थोडी आणि सोंगपाठ मित्रांनो शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख शुभेच्छा देतोय प्रथम फेरीच्या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद
हॅलो. आज या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स आयोजित आणि सह सुनील डावण आणि मी स्वतः शाहीर अनिल गराटे हा आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी हाऊसफुल केल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आजचा कार्यक्रम खरोखर दिलेल्या वेळात त्यांनी पूर्ण केला आहे. आणि या आजच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने ज्यांनी रंगत आणले ते आमचे शक्तिवले शाहीर राजेश बुवा निकम यांचा सत्कार आमचे कोकणातील युट्यूबर्स करतायत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात राजेश बुवांसाठी. धावतात या आंबे. धन्यवाद राजेश बुवा, धन्यवाद.